हॅलो. आता होणारा सामना काल्लेर वर्सेस खारबाव. आणि याच्यानंतर जय भोलेनाथ सरवळीपाडा खेळाडूंना अनाउन्समेंट आहे की आपण आता पुढे येणाऱ्या पुढच्या मॅचसाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. तर आपापल्या तयारीने आपण इथं थांबायचं आहे. आजचे 40+ होणारे सामने खारबाव वर्सेस काल्लेर, जय भोलेनाथ वर्सेस दिवा स्पोर्ट दिवा आणि त्याच्यातून जिंकलेला संघ कालिका माता खारबावशी खेळणार आहे. या कालिका माता तलवार. जय भोलेनाथ संघाचे संघनायक आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाचे संघनायक, तुम्ही 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संपर्क साधावा. पंच मॅच चालू करायचं आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू माईक स्टँड मध्ये आलेले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. दीपेश शांताराम पाटील उद्योगपती सरवलीपाडा, तुम्ही स्टेजवर येण्याची कृपा करावी. बिंदास बैराम पाटील, तुम्ही सुद्धा यायची कृपा करावी. दोन्ही टीम्सने आपला 12वा समालोचन कक्षाकडे पाठवायचंय. फक्त आणि फक्त एकच रन. बॉलर मनोज आपलं वैयक्तिक क्षेत्र शतक घेऊन 1 बॉलचा खेळ झालेला आहे. 1 बॉल आणि फक्त एकच रन. दुसऱ्या बॉलचा खेळ. पुन्हा एकदा डॉट बॉल. मनोज उर्फ डॅनी.
राजन डी बॉलिंग बॅटिंग आणि नॉन स्ट्राईकला राजन आर. राजन आर स्ट्राईकला येत आता. हलूच धुडकावून दिलेला आणि सरळ सीमा रेषा पार 4 रन. चंद्रकांत बामजी पाटील तुम्ही सुद्धा यायची कृपा करावी. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये असे 2-3 फटके झाले तरी मॅच बघण्यासाठी एक मनोरंजनात्मक ठरते. डॉट बॉल 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 5 रन झालेले आहेत. हळूच हुक केलेला आहे. फक्त आणि फक्त एकच रन मिळेल. सहा रन झालेले आहेत. शतकातील शेवटचा चेंडू अजून दुसरा बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलला काय घडतंय. हलूच हुक केलेला आहे. बघूया दोन्ही खेळाडू बॉल थांबवण्यात समर्थ होत आहेत का थांबवून घेतला आलेला आहे. रनिंग बिटवीन द हुकेट आणि 2 रन करण्यात समर्थ झालेले आहेत. आणि आता स्कोर बोर्डते आपण रन पाहतोय 8. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. निधी विल्यांचे करता धरता दीपेश पाटील भरपूर खुश आहेत. उमेश चोरगे सुद्धा भरपूर खुश आहेत. सोपान पाटील सुद्धा भरपूर खुश आहेत. हे असे स्पॉन्सर बाकी राहिले की ते कधी क्रिकेट खेळले नाही. पुढील शतक घेऊन येत आहेत उमेश कारभारी आणि त्यांचा सामना करतील राजन आर आणि नॉन स्ट्राईकला राजन डी. उमेश कारभारी यांचा पहिलाच बॉल आता येत असेल. काय घडतंय बघूया. राजन आर याने हुक केलेले आहे. फक्त आणि फक्त 1 रन दुसऱ्या धाव करण्याचा प्रयत्न असफल. फक्त आणि फक्त 1च रन मिळेल. आता राजन डी सामना करतील. हल्के से हुक किया और बाउंड्री लाइन के बाहर चौकार. प्रभाकर पाटील तिन्ही टीमींनी कॉम्प्रोमाइज केले मला असं वाटतं. आणि फलकावरती 13 धावा झालेले आहेत. आता मात्र वाघ धडाडलेला आहे आणि सरळ षटकार सीमा रेषा बाहेर. शेर की झलक सबसे अलग. आता मात्र टायगर धडाडलेला आहे. बघूया 3 बॉलचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा बघूया आता काय करताय. कदाचित कॅच सक्सेसफुल आणि राजन यांचे खेळ संपुष्टात. उमेश चोरगे साहेबांकडनं एक ऑफर आलेली आहे. ऑफर त्यांच्या बॅनरला जर कोणाचा षटकार लागला बॉल लागला तर त्याला 1000 रुपयाचा पारितोषिक ठेवलेला आहे. समोरच झाडाजवळ त्यांचा बॅनर आहे. बॅट्समॅननी लक्षात ठेवा.
धावफलकावरती 19 धावा झळकत आहेत. नवीन बॅटर शैलेश. आपल्या समोर दिसणारा जो उमेश सोरगे यांचा बॅनर आहे, त्या बॅनरवर जर आपला कोणाचा जर बॉल जाऊन धडकला कुठल्याही बॅटरचा, षटकाराचा, तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढील बॉल डॉट बॉल. आणि एका हातामध्ये समजा कॅच घेत बाउंड्रीच्या बाहेर कॅच घेतला, सुंदर डिलिव्हरी. कुठल्याही खेळाडूने एका हातामध्ये जर कॅच घेतला बाउंड्रीच्या बाहेर, तर जय बोलणार स्पोर्ट्स संघाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी. आणि प्रभाकर पाटील यांच्याकडनं पर्सनल 1000 रुपये. परंतु तो असफल झालेला आहे. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि स्कोअर बोर्डवरती 19 धावांवर स्कोअर बोर्ड थांबलेला आहे. दोन ओव्हर आणि 19 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सीमारेषेच्या बाहेर असलेल्या सगळ्या खेळाडूंना व इतर लोकांना सांगण्यात येतो की एका हातामध्ये जर कॅच घेतला तर 500 रुपये आणि प्रभाकर पाटील यांच्याकडनं 1000 रुपये, म्हणजे 1500 रुपये भेटतील एका हातामध्ये कॅच घेतला तर. संघाचं 3रं शतक घेऊन येत आहेत किशोर पाटील. स्कोअर बोर्डवरती 19 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि संघाचं 3रं शतक घेऊन येत आहेत किशोर पाटील. किशोर पाटील यांचा पहिलाच बॉल आणि डॉट बॉल. सुंदररीत्या डिलिव्हरी. खेळाडूने मात्र आपली खेळाडू वृत्ती दाखवून आपला विकेट दिलेला आहे. आता पुढील बॅटर विनायक पाटील. मागील मॅचचा हिरो, सेकंड मॅचचा हिरो कैलास पाटील. विनायक पाटील नामदेव पाटील, तुम्ही कुठे असाल तर माईक स्टँडशी संपर्क साधावा. नामदेव सोंग्या पाटील. नॉन स्ट्राईकला शैलेश. शैलेश आणि धुडकावलेला चेंडू. बघूया काय घडतंय, पण बॉल थांबवण्यात समर्थ आहेत खेळाडू आपले. तरी सुद्धा 2 धावा पूर्ण करण्यात समर्थ. जय बोलणार संघाचे संघनायक बाळाराम भोयर हे ड्रेस प्रदान करून आलेले आहेत. पाहूया याच्यानंतर जय बोलनाथ वर्सेस दिवा स्पोर्ट दिवा. हॅलो, जोरात धडकावून दिलेला आहे आणि अंपायर चौकार.
याच्यानंतर तुमचा सामना आहे. 2 ओव्हर म्हणजे 12 बॉल बाकी आहेत. एक ओव्हर बाकी आहे. 1 ओव्हर आहे का? एक ओव्हर आणि त्यांच्या 3 ओव्हर 4 ओव्हर बाकी आहेत. 6 बॉल बाकी आहेत. 4 ओव्हरची आहे ना. 1 ओव्हर नंतर तुमचा टॉच होणार आहे. जे बोलणार सरवलीपाडा दिवा स्पोर्ट दिवा संघाचा कर्णधार आलेला आहे. तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अंपायर स्पीडअप करा. वेळ कमी आहे आपल्याकडे. अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत. बाला सर तुम्हाला रेडबुल मागवतो मी. तुम्ही जरा स्पीड मध्ये खेळवा. 30 झाले. 3 ओव्हर आणि 30 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आणि शेवटचा ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. बजरंग पाटील आपण आपल्या टीमचं शेवटचं शतक 4थं शतक घेऊन येत आहेत. आणि त्यांचं वैयक्तिक शतक आहे. बघू ना ते आपल्या टीमसाठी किती रन वाचवत आहेत. बजरंग पाटील डॉट बॉल पहिलाच बॉल बजरंग पाटील यांचा. स्कोर बोर्डवरती आतापर्यंत फक्त 30 धावा झलकवलेल्या आहेत. अपेक्षा असतात कमीत कमी 40-45 टार्गेट असावा. बजरंग पाटील आणि हुलकावलेला आहे. व्हॉट अ सीधा शॉट. सीमारेषा पार सिक्सर. आ गए फॉर्म में. ऐसे ही धमाके की जरूरत थी. भेज दिया ताड़ा मंडल पुन्हा में. एकदा षटकार. एक हाथ में कैश लेते तो 1,500 रुपये मिल जाता था. गवा दिए. विनायक 1,500 रुपये गवा दिया. विनायकने मात्र 2 बॉल मध्ये 2 षटकार दणकवलेले आहेत. शैलेश बेचाळीस रन झालेले आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. वाईड बॉल. 43 रन ऑन द बोर्ड. मला असं वाटतं सीमारेषेच्या बाहेर आता प्रेक्षकांची गर्दी होत चाललेली आहे कॅच घेण्यासाठी एका हातामध्ये. तुम्हाला काय वाटतं सर? काही घडू शकते बाबा. आपल्या लोकांचा भरोसा नाही अजिबात. उपवास आहे आज. हो ना. जर संध्याकाळ झालं तर सांगता येत नाही ना काय. हुल केलेला आहे आणि डबल पुन्हा एकदा सिक्सर. सिक्सरची हॅट्रिक मारलेली आहे. एक डॉट झाला म्हणजे हा हॅट्रिक षटकार थोडासा लागला. चुकलेला आहे. तेव्हा बाईकवर असणारा माणूस बघत होता की मी घेऊ का नका घेऊ हातात. एक हात मांडला असता त्यांच्या हातात पडला असता कॅच. 49 धावा झळकावलेल्या आहेत. भरपूर मोठी गेम प्लॅनिंग चालू आहे जय मुला संघाची. बघूया
पुढच्या सामन्यामध्ये ते काय करतात. एकोणपन्नास रन. अजूनही मला वाटतं तीन बॉल 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बजरंग आणि हल्लूच कुक केलेलं आहे. 1 रन पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. 50 धावा फलकावरती आणि शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. सामना करतील विनायक. बजरंग यांचा शेवटचा बॉल आणि ह्या पारीचा शेवटचा षटकी. वही उड़ाया, भेज दिया सागर के हाथ में, कैच आउट आणि पारी समाप्त. चला पुढचा टॉस करण्यासाठी राम महाराज तुम्ही टॉस करण्यासाठी या. जय बोलणार सरोलीपाडा वर्सेस दिवा स्पोर्ट दिवा. बंद्रे मारुती कालर यांनी आपल्या 50 गावचे धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 51 धावांचा टार्गेट कालिका माता खरबाव यांच्यासाठी सेट केलेला आहे. बघूया कालिका माता खरबाव हा टार्गेट कसा फेस करतायत. थोड्याच सरोलीपाड्याचे वेळात आपण पाहू शकाल. राम महाराज कीर्तनकार यांच्या हस्ते जय बोलणार सरोलीपाडा आणि दिवा स्पोर्ट दिवा यांचा टॉस होणार आहे. चला लवकर चला. जय बोलणार संघाचे कर्णधार आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाचे कर्णधार. तुमच्यामधून निघणारा संघ हा कालिका माता कालवारवाल्यांशी खेळणार आहे. चला दिवा स्पोर्ट दिवा कर्णधार आमचे पाहुणे आलेत. आमच्या गावचे कीर्तनकार ज्येष्ठ कीर्तनकार राम महाराज पाटील यांच्या हस्ते हा टॉस होणार आहे. वेलकम वेलकम देवेंद्र साहेब. हॅलो. कोण गावचे कप्तान. जय बोलणार संघाचे कर्णधार बालाराम भोईर. तुम्ही टॉस पटकन. चला टॉस होत आहे. जय बोलणार संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षणाचं घेतलेलं देवेंद्र आहे. पाटील आपणास विनंती असेल का आपण स्टेजवरती स्थानबंद व्हायचं आहे. सामना चालू करा. कालिका माता खरबाव आपण आपले बॅटर्स पाठवायचे आहेत. देवेंद्र मुकादम आपलं खूप खूप स्वागत आहे या मालिकेमध्ये. चंद्रकांत बामजी पाटील तुम्ही स्टेजवर येण्याची कृपा करावी.
कालिका माता आपण आपले बॅटर पाठवायचे आहे. रतन नारायण चौधरी साहेब यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. किशोर मगन चौधरी तुम्ही सुद्धा येण्याची कृपा करावी. लहुतरे तुम्ही सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. प्रकाश राजाराम पाटील तुम्ही सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. आम्ही वारंवार तुम्हाला बोलवत आहोत, तुम्ही येत नाहीत. जयवंत भोईर तुम्ही सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. स्ट्राईकला मनीष आणि नॉन स्ट्राईकला किशोर आणि त्यांचा सामना करतील राजन डे. बॉलर जय भोलनाथ वर्सेस दिवास्फोट दिवा त्याच्यातून जिंकेल तो कालिका माता काळवार यांच्याशी खेळणार आहे. राजन डी बॉलिंग स्ट्राईकवर. सामना करतील मनीष. रजंडी यांचा प्रथम बॉल आणि हुक केलेला आहे आणि हलूच हा चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकारांचं झलकलेला आहे. मनीष यांच्या बॉल बॅटमधून निघालेला चौकार. पुन्हा एकदा बॉलिंग स्ट्राईकवर तर राजन डी आपला दुसरा बॉल घेऊन येत आहेत. बघूया काय घडतंय. डॉट बॉल गेलेला आहे. आज आपल्या टुर्नामेंटमध्ये जय भोलनाथ 40 प्लस आणि SSPL सरळीपाडा या टुर्नामेंटमध्ये दीपेश शांताराम पाटील यांनी ऑर्केस्ट्रा स्पॉन्सरशिप केलेला आहे. त्यांचं मंडळ आभारी आहे. जोरात दणकवलेला आहे. बघूया काय घडतंय. आणि फक्त आणि फक्त एकच रन. तीन बॉलचा खेळ झालेला आहे आणि 5 रन स्कोर बोर्ड वरती. राजन डी आपला पुढील बॉल घेऊन येत आहेत. हॅलो ओ हो विकेट. हलूच कट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या दरम्यान कॅच आउट होऊन किशोर यांची विकेट गेलेली आहे. पुढील बॅटर मनोज येत आहेत. दिवा स्पोर्ट दिवा संघाचे हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. मला वाटतं मामा 60 वर्षाच्या वरती आहेत. 65 वर्षाचे. 62 जगलो तरी बस आम्ही. जोरात हळूच धडकावून दिलेला आहे. बघूया काय घडतंय. जोराचा शॉट आणि हा चौकार.
मनोजने मात्र आल्या आल्या चौकार धडकावून दिलेला आहे. किशोर मगन चौधरी स्कोर बोर्डवरती 9 उद्योगपती धावा. सरवले, तुम्ही लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. चंद्रकांत बामजी पाटील, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. राजन जी आपल्या शतकातील शेवटचा चेंडू टाकण्यात तयार. क्या शॉट है, सीधे सीधे सिक्सर. सीधे बैट से खेला हुआ शॉट है. एक ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर बोर्डवरती 15 धावा झळकताना आपल्याला दिसत आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किमान एवढ्या धावांची आवश्यकता असतेच, तरच होणाऱ्या सामन्याला ही मजा असते. फोर्टी प्लस संघांसाठी प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक आपले लाडके दादा शरद दादा भिवंडी तालुका 40 प्लस प्रथम अध्यक्ष यांच्याकडनं स्पॉन्सरशिप झालेली आहे. अजून त्यांनी आपल्याला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन आणि सिरीज हे सुद्धा बक्षीस दिलेले आहे. त्यांचे जय बोलणं संघाकडून हार्दिक स्वागत आहे. संघाचं दुसरं शतक घेऊन येत आहेत हरेश. एक ओव्हरमध्ये कालिका माता संघाने 15 धावा झळकवलेल्या आहेत आणि दुसऱ्या वेळचा खेळ सुरू होत आहे आणि त्यांचं दुसरं शतक घेऊन येत आहेत हरेश. पूर्ण सामन्यांच्या मॅन ऑफ द मॅच अनिल पाटील आणि मनीष पाटील यांच्याकडनं मिळाले आहेत. सुरई गावचे सुपुत्र, त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी मॅन ऑफ द मॅच दिलेले आहेत. जोरात हुलकावून दिलेला बॉल आकाशातही बघूया. 2 रन पूर्ण झालेले आणि संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. हरेश यांचा पुढचा चेंडू आणि हलूच कुक केलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण आणि संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोचलेली आहे. हरीश यांचा पुढील चेंडू जोरात हुडकावलेला आहे, बघूया. सीधी सिक्सर. बॉलिंग स्ट्राईक वरती आपण पाहतोय. 26 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकातील 3 बॉल टाकून झाले आहेत आणि 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे.
हळू झोक केलेला आहे, पण फिल्डर जागेवर उपस्थित आहे. 1 रन पूर्ण, एकापेक्षा काही नाही. 27 धावा स्कोअर बोर्डवरती. अजूनही दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी असे. नो बॉल, नो नेक. सॉरी, चुकीची मिस्टेक. बायचा इशारा होता. अठ्ठावीस रन. अजूनही 1 बॉल शेष. हरेश यांचा. बघूया या बॉलर काय करताय. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही सफल. 30 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्ड तरी आपण पाहत आहोत. 30 धावा झळकलेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 बॉल आणि 21 धावा असं समीकरण. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 33. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 12 आणि 21 असं समीकरण आहे. म्हणजे 12 बॉल आणि 21 धावा. आणि आपलं पुढील शतक घेऊन येत आहेत मिथुन. आता जर कोणी कॅच पकडला बोंड सीमारेषेच्या बाहेर तर 1,500 रुपये देण्यात येणार आहेत. 500 वाढलेले आहेत दादा. बॉलर मिथून आपलं वैयक्तिक शतक घेऊन संघाचं 3रे शतक आणि 12 बॉल आणि 21 रन्स असं समीकरण. बघूया काय करतोय मिथून आपल्या संघासाठी. पाहायला आलेल्या पण तरी सुद्धा 22 रन्स करण्यात समर्थ आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 22च्या 2 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 11 आणि 19. 11 बॉल्स आणि 19 असं समीकरण आपल्या समोर. डू और डाय अशी परिस्थिती. धुड़का दिया है और 4 रन बचा लिया है लगता है. चार रन हो गए. लगा कि 4 रन होने की कोशिश है लेकिन बचाने में समर्थ और सिर्फ 2 रन दे चुके हैं.
आणि कॅच. फलंदाज बाद. मिथुन यांच्या तिसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद झालेला आहे. आणि आता मात्र समीकरण 10 बॉल आणि 19 रन. आणि पुढील बॅटर दिसत आहेत मनोज डॅनी. उनका उपनाम है डॅनी. 10 बॉल आणि 17 रन. नऊ बॉल आणि 17 रन. दो चार फिल्मों में मैंने डैनी को देखा है, लेकिन आज सोनाले ग्राउंड पे क्रिकेट मैच खेलते हुए भी डैनी को देख रहा हूँ. न्यू बॅटमॅन मनोज. मिथुन यांनी आपल्या तिसऱ्या बॉलवरती विकेट झळकवलेला आहे. बॉलर मिथुन. मिथुन यांचा चौथा बॉल झळकावलेला आहे. 1 रन पूर्ण. आणि 35. 8 आणि 16. 8 बॉल आणि 16 धावा असं समीकरण बाकी राहिलेले. मिथुनने कुठेतरी रनवर लगाम लावलेली दिसते. आता मात्र मिथुनला भुडकाम दिलेला आहे, परंतु प्लेयर तिथे सज्ज आहेत. 1 रन पूर्ण. सात बॉल आणि 15 रन आणि 36 धावा पूर्ण झालेले आहेत. आता मात्र 7 बॉल मध्ये 15 धावा काढायचे आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सर, तुम्ही आले. कॉमेंट्री करण्यासाठी जरा बरं वाटलं. आता तुम्हाला 4 वाजे पण सोडणार नाही मी. मिथुन यांच्या ओव्हर मधील अजूनही 1 बॉलचा खेळ शेष आहे. ओ, आणि आता बॉल सुटलेला आहे. बघूया काय करताय. लेबाईचा चौकार मिळालेला आहे. लेमन कट लागली. लेमन कट चौकार. या शॉटला लेमन कट बोलतात. आता 6 बॉल आणि 11. धन्यवाद ओल्या खेळाकडे. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 51 धावांचं टार्गेट होतं. कालिका माता खारबाव या संघासमोर 3 षटकामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा जमल्या केल्या त्या म्हणजे 40 आणि 6 चेंडू मागे आता 11 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण पाहतो 6 चेंडून मागे 11 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल, खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी उपस्थित टेडीसी बँकचे मॅनेजर सन्माननीय शशीदादा म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपले या स्पर्धेमध्ये या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्लीज शशीदादा म्हात्रे, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बंदरामूर्ती काल्हेर वर्सेस कालिका माता खारबाव या संघादरम्यानली बिग फाईट बिग लढत
मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून विचार केला तर 51 धावांचं टार्गेट कुठेतरी खूप मोठं वाटत होतं, परंतु या ठिकाणी कालिका माता खारबाव या संघाने त्याला सहज केलेला आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न केला होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला गेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न इथं मात्र पाहायला मिळाला नाहीये. एक धाव, एका धावेने धावसंख्या पाहतोय आपण धाव फलकावरती 41. तर सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर सीमारेषेबाहेर जर तुम्ही झेल पकडता प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, तर तुमच्यासाठी 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. क्या बात आहे. आज की शाम किसके नाम पाण्यासारखं राहील, कारण तब्बल एका झेलसाठी प्रभाकरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याच्यासाठी अट आहे की ती झेल तुम्ही एका हाताने पकडणं गरजेचं आहे. क्या बात आहे. अपना हात जगन्नाथ दाखवण्याची एक वेळ प्रभाकरजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बोलूया खेळाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतो गोलंदाजी मार्क वरती दया भंडारी. क्या बात आहे. क्रिकेट विश्वातले एक मोठं नाव सामोरे जाईल डॅनी उर्फ मनोज उर्फ डॅनी. आज बऱ्याच दिवसातून, बऱ्याच कालातून हा संघ एक फॉर्म मध्ये दिसतो, लाईन मध्ये दिसतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. एक धावेने काही फरक पडणार नाही. आता मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाचं समीकरण 9 धावांचं. सन्मान्य शशीदादा म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे आपण या आमच्याशी जॉईंट व्हायचं आहे. त्यांच्याही आवाजाची आज आपण ऐकूया जादू या ठिकाणी. मंच बडा पंच बडा असं म्हटलं जातं. पाहूया त्यांच्या पंची या ठिकाणी कशा प्रकारे कहाणी सुनी होते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र पंचांच्या डाव्या बाजूस टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. दया भंडारी सरसावत आहे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने मोठा फटका लागू देत नाहीये. हवेमध्ये खेळण्याचा कुठल्या प्रकारचा मोह देत नाही. तर मात्र थोडीशी फंबलिंग, थोडीशी मिसफिल्ड आणि एकीच दुसरीमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळतंय. 2 धावा जुळतात एकामध्ये. धावा किती झाल्या तर त्याला महत्व नाही, तर किती धावांची आवश्यकता याला खूप महत्व उरलेलं आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना अतिशय कुशल मुवमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र एक मोठा फटका. कालिका माता खारबाव हा संघ जल्लोषाचा वातावरण साजरा करेल, परंतु इथनं जर जेवढे निर्धाव एकेरी धावसंख्या येतील तर मॅच मध्ये अधिकतम रंगत निर्माण होईल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज दया भंडारी तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस कट केलेला, पंच केलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतो विनायक. पाहूया चेंडूला अडवला जातं, फेकी केली जाते. अवसर आहे 2 धावा कंप्लीट करण्याचा. 2 धावा जुनिया कडमध्ये जमा होत आहेत. 2-5. क्या बात आहे. 2 चेंडू अतिशय महत्वपूर्वक चांगल्या प्रकारे लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 ताकदवार संघ, द्वंद्व युद्ध पाहायला मिळतंय. संघर्षाचं वातावरण दोन्ही संघांनी निर्माण केलेलं आहे. कोण जिंकेल अजूनही वर्तवलं जात नाहीये. एक्झिट पोल मध्ये सुद्धा गडबड पाहायला मिळते. त्यांनाही अनुमान लावता येत नाहीये, कारण एक ताकदवार गोलंदाज त्याचबरोबर ही जोडीची मैदानाच्या आतमध्ये आहे. डॅनी आणि मनोज ही एक चांगली जोडी आहे आणि चांगला खेळ चालू आहे. अजूनही हवेमध्ये फटका खेळला गेला नाही, मोठा फटका खेळला गेला नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येने समाधान मानत धावफलक हालतं ठेवलेलं आहे. अंतिम क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. दया भंडारी गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हवेमध्ये चेंडू सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज बाद होत आहे जलच्या स्वरूपात. निश्चितच जी आवश्यकता होती 15 वरती काल्हेर संघाला कमबॅक करण्याची, आणि ती कमबॅक करण्याची संधी इथं मात्र प्राप्त झाली दया भंडारी यास. आता मात्र शेवटचा चेंडू. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. म्हणजे तुम्हाला गोल्डन षटकार ठोकावाच लागेल. या स्पर्धेतील आव्हान पेलवाचा असेल, झेलाचा असेल, या स्पर्धेमध्ये टिकून राहायचा असेल तर एका चेंडू मागे तुम्हाला षटकार लगावाला लागेल. संदेश या वेळेस येतोय मैदानाच्या आतमध्ये. एका चेंडू मागे गावासाठी, संघासाठी, या स्पर्धेतील हिरो बनण्यासाठी कामगिरी करावी लागेल. मोठा फटका खेळावा लागेल.
आता मात्र दूरवर क्षेत्ररक्षण फैलवलं जाईल कारण शेवटचा चेंडू अंतिम आणि त्याच्यावरती हवायत 5 धावा. ड्रेसिंग चेसिंग इज अ कंपल्सरी असं सूत्र आहे या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा आणि आपण जर पाहिलं त्या अनुषंगाने या 5 धावा बनवणं गरजेचं आहे. आणि त्या 5 धावा बनतील का की थांबल्या जातील येणारा काल सांगून जाईल. परंतु अतिशय रोमहर्षकरित्या मॅच मध्ये इथं रंगत निर्माण होते. काय घडेल काय बिघडेल दोन्ही संघाच्या पाठीराख्यांमध्ये धगधग धगधग धगधगतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अंतिम चेंडू 5 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे या मॅचचं समीकरण चेंज होताना पाहायला मिळालं. आता मात्र आपण जर पाहिलं तर संदेश वर्षे दया भंडारी हा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज सरसावता गोलंदाजी मार्क वरती. पाहूया काय घडतंय. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण पाहतोय खराब चेंडू उजिष्टी सोडून जात आहे. पंचांनी मात्र हात समांतर केले अवंतर धाब्याची खून केली. एका धाब्याने स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. आता मात्र आपण जर पाहिलं तर 4 धाब्याची आवश्यकता आहे. आता जर चौकार लगावला तर कालिका माता खारबाव इन मध्ये होऊ शकतोय. एक गोल्डन चौकार गोल्डन षटकार काय घडतंय या ठिकाणी मात्र या लाईन लेंथ बिघडतंय दया भंडाऱ्यांची आणि आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. खूप चांगली फलंदाजी करताना आपण पाहिली होती मनोज ज्याने खरोखरच 2 षटकार आणि 1 चौकारच्या सहाय्याने 25 धावा ठोकून काढल्या होत्या. त्याच कारणास्तव मॅच मध्ये इंटर आपल्याला पाहायला मिळतंय. आता पाहूया पाया तर रचला आहे परंतु याच्यावरती कलस कशा प्रकारे संदेश रचतोय. शेवटचा अंतिम चेंडू 4 धावांची आवश्यकता. कुठेतरी प्रेशर दोघांवरती आहे. पाहूया एकाच्या हातात बॉल तर दुसऱ्याच्या हातात बॅट. संघर्षाचा नाद कुणाच्या बाजूने यावेळेस मात्र हा चेंडू क्या बात आहे खूप चांगल्या पद्धतीचा हाताला जातोय. हार्ड लक टफ लक खूप चांगली फाईट दिली कालिका माता खारबाव परंतु अंतिम क्षणामध्ये कुठेतरी कमी पडले आणि खूप खूप कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच बिग हँड. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर चला आपण लगेच ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. जय भोलेनाथ 40+ चषक रजनी स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते.
जय भोलेनाथ सरवलीपाडा यांच्या माध्यमातून खास करून या स्पर्धेचं आकर्षण SSPL राहिलं गेलंय, ज्या ठिकाणी अख्खा गाव खेळेगा ही संकल्पना राबवण्यात आली आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय या ठिकाणी खेळ खेळवला जातोय. तर प्लीज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. हॅलो, सन्माननीय रतनजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या शुभ हस्ते आपण देऊया दयाजी भंडारी साहेबांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने खरोखरच आपल्या संघाला डुबती नैया पार करताना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की आपला होडका बुडतोय, पण त्या ठिकाणी मात्र चांगला वलवा चालवला आणि आपल्या संघाला विजय निर्माण करून दिला. तर श्री समर्थ ऑर्केस्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सन्मान्य प्रवीणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रभाकरजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्यास पुकार दिला जातोय. यस, त्यांच्या मधुर आवाजानं आज आपण या ठिकाणी ऑर्केस्ट्रा पाहणार आहोत. क्या बात आहे. संकल्पना खूप चांगली आहे. रजनी स्पर्धा आहे. जे करता येईल ज्यांच्या परीने ते उत्तमात अधिक प्रमाणे करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तर चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच ताबडतोब. 40+ साठी बिग इव्हेंट आपण जर पाहिले तर या हंगामामध्ये पहिली रजनी स्पर्धा, जे स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं रात्रीचं खेळ करण्याचे, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ते साकार करत असताना खास करून आपण जर पाहिलं तर भोला पाटील असतील, दिलीप पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील, त्याचबरोबर माजी अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खास करून शरददादा भोईर यांच्या माध्यमातून साकारण्यात आले ही स्पर्धा. आणि त्यांच्यासाठी 2 हात करत असताना चांगली मेहनत जी केली जय भोलेनाथ सरवलीपाडा या संपूर्ण टीमने,